नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धिवरे क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 8th स्टँडर्डचा सध्या चालू असलेला 25-26 या वर्षाचा पायाभूत चाचणीचा आता लेटेस्ट झालेला क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करून घेणार आहोत आणि पुढे येणाऱ्या पायाभूत चाचणीसाठी देखील तुम्हाला हा उपयुक्त ठरणार आहे। तर असंच पेपर बघण्यासाठी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। ठीक आहे, तर मग 8th स्टँडर्डचा क्वेश्चन नंबर 3 आपण बघणार आहोत। डू ॲज डायरेक्टेड, ए इज कम्प्लीट द गिवन वर्ड। फर्स्ट आहे स्ट्रॉंग, सेकंड आहे नो, थर्ड आहे स्पायडर आणि फोर्थ आहे इयर। आता इथे जे मी वर्ड लिहिलेले आहेत ते आपल्याला त्या जागेवरती लिहायचे होते, म्हणजे स्पेलिंग पूर्ण करायची होती। बी आहे रिअरेंज द फॉलोइंग, रिअरेंज द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड इन ॲन प्रॉपर अल्फाबेटिकल ऑर्डर। आता हे काही वर्ड्स दिलेत आपल्याला, ते अल्फाबेटिकल प्रमाणे लावून घ्यायचे आहेत, ते मी लावलेले आहेत। सी नंबरचा क्वेश्चन आहे पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्सेस। फर्स्ट आहे व्हॉट अ लाऊड एक्सप्लोशन दॅट वॉज, तर ते क्वेश्चन मार्क येतो। सेकंड आहे फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी अँड बॉटनी आर द ब्रांचेस ऑफ सायन्स, तर इथे कॉमा येईल आणि हे स्टेटमेंट आहे, तर इथे फुल स्टॉप येईल। ठीक आहे। डी आहे रिअरेंज द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साईज ऑर ग्रोथ्स, त्याच्या साईज आणि ग्रोथ्सनुसार आपल्याला त्याचा सिक्वेन्स लावायचा आहे, तर आपण हा लावलेला आहे। फर्स्ट आहे हिल, स्टोन, माउंटेन अँड रॉक्स, त्याचा आहे तो स्टोन, सेकंड रॉक, थर्ड हिल अँड फोर्थ माउंटन। सेकंड आहे चाइल्ड, अडल्ट, बेबी इन यूथ। फर्स्ट येईल बेबी, सेकंड येईल चाइल्ड, थर्ड येईल यूथ अँड फोर्थ इज adult. E आहे prepare a word chain of verb beginning with given letter, इथे push, hit, tell, letter, rescue। ठीक आहे। F आहे add prefix or suffix to the given word, तर आपण इथे prefix आणि suffix लावून आणि वर्ड्स लिहिले आहेत। afraid, unfair, honor, dishonor, joy, enjoy, move, movement। क्वेश्चन नंबर 4 आहे रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटी। फर्स्ट आहे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, हे सेंटेन्सेस आपल्याला काय करायचे आहेत, कम्प्लीट करायचे। तर इथून रेअर थ्रिल रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम, इथे आहे सेकंड अ सीम द टीचर हॅड पर्ड, इट सीम द टीचर हॅड पर्ड हर स्माइल इन टू माय आईज। बी आहे अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर देअर सिक्वेन्स अक्युअर्ड इन द पॅसेज। आता हे आपल्याला पॅसेजमध्ये ज्या सिक्वेन्सप्रमाणे दिले आहेत त्याप्रमाणे आपल्याला हे लावून घ्यायचे आहेत, तर बघून घ्या सर्वांनी, मी ते सिक्वेन्सले लिहून घेतलेले आहेत। सी आहे फाइंड द पास्ट फॉर्म ऑफ वर्ब्स फ्रॉम द पॅसेज। पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब्स म्हणजे ग्रेटचं ग्रीटेड, सेचं सेड, पुलचं पुल्ड, रनचं रॅन येतं। डी आहे टर्न ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस into polite request. Tell your sister your trouble. Could you please tell your sister your trouble? पोलाइट म्हणजे नम्रतेने ते वाक्य आपल्याला पुढे बनवून घ्यायचं आहे। हे अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर देअर सिक्वेन्स अक्युअर्ड इन द पॅसेज। आता हे आपल्याला पॅसेजमध्ये ज्या सिक्वेन्सप्रमाणे दिले आहेत त्याप्रमाणे आपल्याला हे लावून घ्यायचे आहेत, तर बघून घ्या सर्वांनी, मी ते सिक्वेन्सले लिहून घेतलेले आहेत। सी आहे फाइंड द पास्ट फॉर्म ऑफ वर्ब्स फ्रॉम द पॅसेज। पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब्स म्हणजे ग्रेटचं ग्रीटेड, सेचं सेड, पुलचं पुल्ड, रनचं रॅन येतं। डी आहे टर्न ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस into polite request. Tell your sister your trouble. Could you please tell your sister your trouble? पोलाइट म्हणजे नम्रतेने ते वाक्य आपल्याला पुढे बनवून घ्यायचं आहे, नम्रतेने ते आपल्याला वाक्य व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे। ई आहे हू इज युअर फेवरेट टीचर अँड व्हाय। ठीक आहे, मी इथे लिहून घेतलेले, तुम्ही सर्वांनी बघून घ्या। क्वेश्चन नंबर 5 आहे पोएट्री। रीड द poem
given carefully and do the activities. Name the following from the poem. Say any one. फर्स्ट आहे ए टू सीझन समर अँड मान्सून. टू नॉन इंग्लिश वर्ड आपण ते लिहून घेतलेले आहे. सेकंड आहे पिक आउट टू वर्ड दॅट इज डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर. थर्ड आहे फाइंड आउट द लाईन फ्रॉम द पोएम दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच अलिट्रेशन. इथे आपण ते लिहून. बी आहे ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. रीड द अबव पोएम and write an appreciation of the using the point given below. आता काही पॉईंट्स दिले तिथे आपल्याला ते लिहून घ्यायचे. टायटल ऑफ द पोम द लिटल रिव्हर. नेम ऑफ द पोम येतात रवींद्रनाथ टागोर. सेंट्रल आयडिया ऑफ द पोम आपण ते इथे राईट करून घेतले. तुम्ही सर्वांनी बघून घ्या. क्वेश्चन नंबर 6 आहे रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. हे आपल्याला पॅसेज रीड करायचं आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 6 आहे राईट द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ए आहे राईट वेदर फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट आहे अशोक सराफ हॅज वर्क ओनली इन मराठी फिल्म्स. फॉल्स आहे. सेकंड आहे अशोक सराफ ॲक्टेड इन द TV शो तारक मेहता का उल्टा चष्मा. हे पण फॉल्स आहे. सेकंड आहे बी डिस्क्राईब अशोक सराफ कॉन्ट्रीब्युशन ऑन मराठी सिनेमा अँड कॉमेडी. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे ते आपण इथे राईट करून घेतलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित बघून आणि रीड करून घ्या. सी आहे मॅच द पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स. आता इथे कॉलम ए बी आहे आणि हा कॉलम ए आहे. तर याचे मॅच अपोजिट वर्ड्स इथे दिले आहेत ते आपल्याला लिहून घ्यायचे. तर मी इथे आन्सरमध्ये राईट करून घेतलेले आहेत. डी आहे दिस फ्रेंडशिप इज फॉन्डली रिमेंबर बाय बोथ ॲक्टर्स. अंडरलाईन द प्रिपोजिशन. प्रिपोजिशन इज फॉन्डली. ई डू यू लाईक ॲक्टिंग ऑर नॉट व्हाय. तर त्या क्वेश्चनचा आन्सर आपण इथे लिहिलं आहे. क्वेश्चन नंबर 7 आहे रीड द क्वाट बिलो अँड फॉलो द स्टेप टू राईट अ मिनिंगफुल अँड कोहरंट पॅरेग्राफ. ठीक आहे आपण इथे राईट करून गेले. तुम्ही स्टेप बाय स्टेप व्यवस्थित बघून घ्या आणि रीड करा. क्वेश्चन नंबर 8 आहे स्टोरी रायटिंग. ठीक आहे आपण इथे त्याचं टायटल दिलेलं आहे आणि मध्ये मध्ये जे फिल इन द ब्लँक्स होते ते आपण फिल केलेले आहेत. सर्वांनी व्यवस्थित बघून घ्या. क्वेश्चन नंबर 9 आहे लेटर रायटिंग. आणि क्वेश्चन नंबर 10 आहे ट्रान्सलेशन. तर ए आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर इन्स्ट्रक्शन ऑफ मीडियम. फर्स्ट आहे शिप म्हणजे जहाज. सेकंड आहे लुबी म्हणजे अंगाईगीत. फॉरेस्ट म्हणजे जंगल. हेवी म्हणजे जड. वी आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. वी हॅव अ हॉलिडे टुमारो. उद्या आपल्याला सुट्टी असायला हवी. सेकंड आहे वी मस्ट वेअर क्लीन क्लॉथ्स. आपण सर्वांनी स्वच्छ कपडे घालावेत किंवा परिधान करावेत. थर्ड आहे शी शूड टॉक पोलाइटली. ती खूप नम्रतेने बोलते किंवा तिने सभ्यतेने बोलावे. फोर्थ आहे डोंट जज अ बुक बाय इट्स कवर. म्हणजे दिसते तसे नसते किंवा कोणत्याही पुस्तकाला त्याच्या मुखपृष्ठावरून
आपण जाणून घेऊ नाही. ठीक आहे, तर मग अशा पद्धतीने हा 8वीचा पायाभूत चाचणीचा पेपर होता. ठीक आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. आणि येणार